आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे संभाजी महाराज स्टेडियम, अश्विन नगर, सिडको, नाशिक येथे बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन नाशिक यांच्या वतीनं भव्य नाशिक श्री 2026 25वी सिनियर, 7वी मेन्स फिजिक्स, 9वी मास्टर, 15वी फिजिकल चॅलेंज, 9वी वुमन्स बॉडी बिल्डिंग जिल्हास्तरीय अजिंक्यपद शरीर सौष्ठव फिटनेस स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले। यावेळी विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वाढदिवसानिमित्त अश्विन नगर सिडको परिसरात भव्य रक्तदान शिबिर, ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण, 5000 वृक्षारोपण संकल्पसह क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन देखील करण्यात आले। सायंकाळच्या सुमारास झालेल्या नाशिक श्री 2026 या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील बॉडी बिल्डरांनी सहभाग घेऊन उपस्थित नाशिककरांची मनं जिंकली। स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक बॉडी बिल्डर यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले। तसेच प्रत्येक गटामध्ये विजेता आणि नाशिक श्री 2026 चे विजेता यांना विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वतीनं रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। यावेळी आर्यन क्रिकेट क्लब तर्फे विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचा वाढदिवस आतिषबाजी आणि केक कापून साजरा करण्यात आला। आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नाशिक श्री 2026 ला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक शहर भारतीय जनता पक्षाचे प्रमुख सुनील केदार, नगरसेविका किरणताई गामणे, कविताताई नाईक, नगरसेवक मुकेश शहाणे, किरणभाऊ राजवाडे, नितीन दातीर, रेवाडी धुळे येथील सरपंच बापूसाहेब पवार, आबासाहेब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मंगलताई सोनवणे, सुमनताई पट्टे बहादूर, अभय नेरकर यांच्यासह सामाजिक, राजकीय, उद्योग तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी जनरल सेक्रेटरी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले डॉक्टर संजय मोरे, बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी भाऊदास सोनवणे, गौरव शिंदे यांच्यासह आल्या क्रिकेट क्लब आणि गोड बॉडी झोन युनिसेक्स जिमचे सहकार्य लाभले। अशरफ कुरेशी जोरदार टाळा वाजवा। आज या ठिकाणी बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन नाशिक आपले विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वाढदिवसानिमित्त 50वी सिनियर नाशिक श्री ही बॉडी बिल्डर आणि फिटनेस असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केलेली होती। या वाढदिवसानिमित्त विशाल भाऊंनी जो स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी ठेवला आणि एक आदर्श युवकांना घालून दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने विशाल भाऊचं जाहीर अभिनंदन करतो। कारण आज आपण बघतो युवक वाढदिवस कसे साजरे करतात। कोण गोव्याला मित्रांना घेऊन जातं, कोण मित्रांना दुबईला घेऊन जातं, आता तर काही मित्र थायलंडला पण घेऊन गेल्याचं मी ऐकलेलं आहे। परंतु एक चांगली अशी संस्कृती विशाल भाऊंनी आज रुजवली, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने जाहीर अभिनंदन करतो। ज्यावेळेस मी ही स्पर्धा पाहायला बसलो होतो, काही मला माहित नाही, मी पण पूर्वी तालमीत जायचो, आता हे झालंय, आता माझं 62 चालू आहे। मी पण व्यायाम करतो विशाल भाऊ, 8 किलोमीटर सायकलिंग करतो, पहाटे 4 ला उठतो आणि काय मला काही माहित नाही, परंतु ज्यावेळेस ते
दाखवत होते त्यावेळेस मी विशाल भाऊंना सांगितलं का हा मुलगा पहिला येईल आणि तो पहिला आला. कारण मी पण व्यायाम करतो लहानपणापासून, आत्ताही करायची सवय आहे मला. आणि माझी एक विनंती राहील विशाल भाऊला की पुढच्या वाढदिवसाला राज्यकर्ते जे राजकारणी आहेत ना त्यांच्यासाठी ही स्पर्धा ठेवा. कारण शारीरिक फिटनेस असल्यावर मेंटली पण फिटनेस असतो, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही ती पण एक स्पर्धा ठेवा. मी त्या स्पर्धेत पहिला स्पर्धक म्हणून सहभागी होईल अशी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एक चांगला उपक्रम युवकांपुढे ठेवला. युवकांनी सर्वांनी त्याचा आदर्श घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय श्रीराम, जय भारत. हॅलो. आजचा जो कार्यक्रम झाला बॉडी बिल्डिंगचा त्यामध्ये सहभाग घेतलेल्या सगळ्या खेळाडूंचा मी मनापूर्वक आभार मानतो. नाशिक श्री ही जी स्पर्धा होती ती 50वी होती आणि ती आम्ही राजे संभाजी महाराज स्टेडियम यावरती भरवण्याचं ठरवलं होतं. आणि लोकांचा प्रतिसाद आत्ता जो मिळाला त्यावरतून असं वाटतं की अजूनही नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही नाशिक श्री आपण भरू शकतोय. तर या नाशिक श्री तर आम्ही दरवर्षी भरवणारच आहे, पण या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र श्री पण ही नाशिकमध्ये भरवणार आहोत. येत्या काही दिवसातच त्याची तारीख पण तुम्हाला कळेल. आणि स्पोर्ट्समध्ये आमचं योगदान असतंच आणि असंच योगदान आम्ही देत राहू स्पोर्ट्समध्ये. मग ते बॉडी बिल्डिंग असू द्या, क्रिकेट असू द्या, कबड्डी असू द्या, या सगळ्या खेळाडूंना आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा असतात आणि आम्ही त्यांना प्रोत्साहन देत असतो. थोड्या काळातच आम्ही रक्तदान शिबिर आमच्याकडनंच माझ्याकडनं एक ॲम्ब्युलन्स मी डोनेट करणार आहे जेणेकरून गरिबांसाठी ती असेल. त्यानंतर आम्ही वृक्षारोपण पण जवळपास 5,000 झाडं आम्ही लावणार आहोत. त्यासाठी आम्ही फॉरेस्टकडे जागेची मागणी करणार आहोत. या सगळ्या अशा संकल्पना आमच्या मनामध्ये आहेत आणि या सगळ्यांचा प्रतिसाद असेल तर आम्ही हे सगळं करूयात पुढे जाऊन. धन्यवाद. मैं नासिक से आया हूँ फिटनेस लेके जिम है. मेरे सर का नाम है अबीब सैयद और मैं नासिक से हूँ. और अभी 2025 में मैंने 3 बार टाइटल जीता है और ये मेरे सर है, इन्होंने यहाँ तक मुझे लेकर आया है यहाँ पर और इनका बहुत सपोर्ट है तो यहाँ तक आया हूँ मैं. थैंक यू सर. आज मैंने 2026 नासिक श्री जीता है मैंने. ये सर ने आयोजित किया था, बहुदास सर ने. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक.